नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. मी तुकाराम तनपुरे व माझी मंडळी संगीता तनपुरे, राहणार वाघाचा आखाडा, तालुका राऊरी, जिल्हा अहमदनगर. आमची सर्व नंबर 644 4 मध्ये 9/12/97 रोजी अवैध नांगरट करायला सावळीराम भागीनाथ नळकंडे, अनिता सावळीराम नळकंडे, यश सावळीराम नळकंडे, सुरेश पुंजाजी गावडे, सतीश अशोक गायगाय, सुनीता सतीश गायगाय हे नांगरट करायला असताना आमचा मुलगा त्यांना सांगायला गेला असताच की बुवा आपले वाद कोर्टामध्ये चालू आहे, ही जमीन जशी ठेवा. तर आमच्या मुलाला वेळेने शोटर कापून यश सावळीराम नळकंडे यांच्या हातात रॉड होती. त्यांनी मुंडक्यावर पाय देऊन मारहाण केली. हाताला चावा घेतला. चावाचे दवाखान्यात जाऊन लस घेतली. त्या लस घेतल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलो न्यायालयात आमचा वाद चालू आहे, तुम्ही काही करू नका. पण त्यांनी काही ऐकलं नाही. आमचा पुतण्या पाराजी मंजाबापू तनपुरे यांना मारहाण केलेले म्या DSP ऑफिसला कंप्लेंट दिली होती, राऊरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. त्यातली कुठेही कारवाई झाली नाही. त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करून आमच्या पुतण्याला त्यांच्या मुलीने व्हिडिओ शूटिंग काढलेले आहे व आमच्या मुलाला मारलेली सुद्धा व्हिडिओ शूटिंग काढलेले आहे. पाराजी यांच्या मंडळीला बळजबरीनं हाणमार करून काढून दिले आहे. यांचा इस्टेट डोळा असल्यामुळे त्याच्या मंडळीला मूलबाळ झालं तर यांना इस्टेट मिळणार नाही. ते आच्याचे आई वडील वारले असल्यामुळे तिनं पाराजी यांच्यावर केस टाकेल होती. तिचं लग्न होऊ नये म्हणून त्यांच्या जमिनीवर डोळा असल्यामुळे त्यांच्या मंडळीला मारहाण करून अंबाजोगाईची आम्ही नवरा बायकोने त्याचं घडून आणलं होतं व मग पण त्यांनी काढून दिली. नंतर ते आजारी पडला असतात, वेळात हॉस्पिटलला घेऊन गेलो असतात. तिथं आम्हाला शिव्यागाळी केली व त्याचा डॉक्टरने सांगितलं होतं मेंदूवर ताप गेलेला आहे, त्याला ICU मध्ये ॲडमिट करायचं आहे. ICUचं बिल 12,000 लागेल. मी माझ्या मुलाला फोन केला असतात. आमचा मुलगा म्हणे मी पैसे डॉक्टरला पाठवून देतो. तर यांनी मला शिवीगाळ करून दवाखान्यातून काढून दिलं. त्यानंतर मी लहान्या बहिणीकडे आलो. तिला म्हणलं दवाखान्यात चल. तर ती म्हणे मी सासूरवासीन असल्यामुळे मी आत्ता येऊ शकत नाही. तर माझा न इलाजाने काढून दिल्यामुळं त्यांनी रात्री 7 वाजता वाघाचा आखाडी ते सर्व नंबर 644 त्याच्या घरी आणून टाकले व दार लावून मलरवाडी इथे निघून गेले. मी सकाळी त्याच्या बळजबरीनं त्याच्या लहान्या बहिणीला घेऊन आलो. लहान्या बहिणीला घेऊन आल्यानंतर त्याला आम्ही पाणी पाजल्यानंतर मी दवाखान्यात जाण्यासाठी गाडी केली तर त्यांनी त्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरला बोलवून घेऊन ते चेक केल्यानंतर सावळीराम नळकंडे यांना बोलवून घेतले. ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला मौतीस कुठेही हातभार लावून दिला. आम्हाला दमदाटी, जर तुम्ही हात लावला तर तुम्हाला मारून टाकू असं धमकी दिली. आम्ही शांत राहून काही केलं नाही. बाकीचा दहाव्या मौतीचा खर्च सगळा आम्ही केला, पण आम्हाला कुठेही अंत्यविधीमध्ये भाग घेऊन दिला नाही. तर त्यामुळे प्रशासनाला वारंवार कंप्लेंट देऊन कोणताही आम्हाला न्याय मिळाला नाही. त्याच्यामुळे आम्ही दोघं नवरा बायको 17/8/2026 रोजी तहसील कार्यालयापुढं आत्मदहन करणार आहे. प्रशासनाने याची गंभीरता घ्यावी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.